कारण चीनमध्ये पसरलेल्या कोरोनासारख्याच नव्या व्हायरसनं भारताचं टेन्शन आता वाढलंय। मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय, कारण हा नवा HMPV व्हायरस लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी अतिशय 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 धोकादायक आहे। जेव्हा कोरोना भारतात आला होता तेव्हा त्याचा पहिला रुग्ण केरळमध्येच आढळला। याच पार्श्वभूमीवर केरळ आणि तेलंगणा राज्याला अलर्ट देण्यात आलाय। रोजगारासाठी केरळचे लोक विविध देशांमध्ये विखुरलेले आहेत आणि त्यामुळे केरळच्या नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ज्येष्ठ नागरिक, आजारी लोक तर गर्भवती महिलांना मास्क लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। कारण चीनमध्ये पसरलेल्या कोरोनासारख्याच नव्या व्हायरसनं भारताचं टेन्शन आता वाढलंय। मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय, कारण हा नवा HMPV व्हायरस लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी अतिशय 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 धोकादायक आहे। जेव्हा कोरोना भारतात आला होता तेव्हा त्याचा पहिला रुग्ण केरळमध्येच आढळला। याच पार्श्वभूमीवर केरळ आणि तेलंगणा राज्याला अलर्ट देण्यात आलाय। रोजगारासाठी केरळचे लोक विविध देशांमध्ये विखुरलेले आहेत आणि त्यामुळे केरळच्या नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ज्येष्ठ नागरिक, आजारी लोक तर गर्भवती महिलांना मास्क लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। चीनमध्ये याच नव्या HMPV व्हायरसनं थैमान घातलंय। झपाट्यानं संसर्ग वाढत असल्यानं हॉस्पिटल्स हाऊसफुल झाली आहेत। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता सतर्क झालंय। भारत सरकारनं जागतिक आरोग्य संघटनेकडून सर्व अपडेट्स मागवले। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची त्याच संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली आहे। भारतात अशा प्रकारच्या कोणत्याही आजाराशी सामना करण्यासाठी सरकार सज्ज आहे, यंत्रणा सज्ज आहे। बेड, ऑक्सिजन सिलेंडर यासारख्या सुविधा पुरेशा प्रमाणात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य महासंचालकांनी दिली आहे। रेस्पिरेटरी वायरस है जो जुकाम जैसे बीमारी करता है, या कुछ लोगों में फ्लू जैसे सिम्टम्स हो सकते हैं, खासकर जो बहुत बूढ़े लोग हैं या बहुत 1 साल से कम उम्र के बच्चे हैं। लेकिन ऐसी कोई सीरियस बीमारी नहीं है जिससे चिंता करने की ज़रूरत है। इन दिनों, सर्दी के दिनों में रेस्पिरेटरी वायरस इन्फेक्शंस होते हैं और हमारे हॉस्पिटल्स और इंस्टीट्यूशंस इनको हैंडल करने के लिए तैयार हैं। ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात काय काळजी घ्यायची आणि कसं या आजाराला रोखायचं। सर्दी, खोकला, जुलाब ही लक्षणं आहेत या HMPV व्हायरसची। खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं याचा संसर्ग होतो। संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा आहे। लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना लवकरच संसर्ग होतोय। HMPV वर कुठलीही लस उपलब्ध नाही, त्यामुळे हा व्हायरस अधिक घातक ठरू शकतो। मास्क घाला। गर्दीच्या ठिकाणी आता जाणं टाळा। वारंवार हात स्वच्छ धुवा। बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून। आज लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान, तर हार्बर पनवेलवर वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। पुणे लोणावळा मार्गावर कामशेत तळेगाव दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। पुलाच्या कामानिमित्त हा ब्लॉक घेण्यात येतोय। यामुळे पुणे लोणावळा लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या। सध्या मुंबईसह MMR क्षेत्रातील घरांच्या किमती गगनाला भिडल्यानं घर खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झालंय। त्यामुळेच 2030 पर्यंत लाखो घरं उपलब्ध होणार असल्यानं सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नाला चालना मिळणार आहे। मुंबईतील प्रवास वेगवान करण्यासाठी 60,000 रुपये खर्च केले जाणार आहेत। सध्या वर्सोवापर्यंत असलेला कोस्टल रोडचा विस्तार दहिसरपर्यंत करण्यात येणार आहे। त्यासाठीच्या परवानग्या येत्या 45 दिवसात घेऊन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला 2 महिन्यात सुरुवात केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे।
मलंगड टेकडीला मुंबईसह ठाणे नवी मुंबईतील निसर्गप्रेमी भेट देतात. या टेकडीवर फ्युनिक्युलर ट्रॉली सुरू झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मलंगडचा प्रवास करताना 2 तास लागतात, मात्र आता या ट्रॉलीमुळे हा प्रवास अवघ्या 10 मिनिटांमध्ये करता येणं शक्य होणार आहे. दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली आणि त्या जागी आता कायमस्वरूपी दादर गोरखपूर रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे. 9 जानेवारीपासून लागू झालेल्या नव्या वेळापत्रकात या रेल्वे गाड्यांचा समावेश करण्यात येईल. पर्यटकांनी गजबजलेल्या माथेरानमध्ये ई-रिक्षा सेवेनं स्थानिकांसह पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. स्वस्त आणि सुकर प्रवासासाठी ई-रिक्षा सुरू झाल्यानं पर्यटकांची संख्या देखील वाढली आहे. नियमित ई-रिक्षा सुरू झाल्या असल्या तरी त्यांची संख्या वाढण्याची मागणी होतीये. मुंबईकरांनी 2024 मध्ये महागड्या आणि आलिशान लक्झरी कार्स 1535 गाड्यांची खरेदी केली आहे. मुंबईतील काही रस्ते खराब असून गाड्यांची रचना चांगली असल्यानं आरामदायी प्रवास करता येणं शक्य होतं. तसंच या गाड्या खरेदीसाठी कर्ज उपलब्ध झाल्यानं गाड्यांची खरेदी करण्यात आली. मुंबईतील वाढत्या अनधिकृत झोपड्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केलाय. मुंबईमध्ये गेल्या 30 वर्षात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. झोपड्या कैकपटींनी वाढल्यानं हायकोर्टाचं निरीक्षण आहे. नवी मुंबई करवसुली करण्यासाठी पालिकेच्या मालमत्ता कर विभागानं कंबर कसली आहे. पालिकेनं डिसेंबर अखेरपर्यंत 569 कोटी 45 लाख रुपयांची करवसुली केली आहे. पालिकेनं 1000 कोटी करवसुलीचं उद्दिष्ट ठेवलंय. 2023-2024 या तुलनेत 2024 मध्ये जवळपास 121 कोटीनं अधिक वसुली झाली आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानाची धुळीमुळे घुसमट होतीये, त्यावर क्रॅब गवत लावणं रामबाण उपाय ठरेल असं मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. मैदानातील धुळीमुळे हवेतील प्रदूषणाचा नागरिकांना सामना करावा लागतोय, त्यामुळे माती काढून ग्रास लाईन तयार केल्यास धूळ उडणार नाही असं मत व्यक्त करण्यात आलंय. सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागानं अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणांवर बुलडोझर चालवलाय. या मोहिमेअंतर्गत सिडकोच्या जमिनीवर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेली आरसीसी बांधकामे, कच्ची बांधकामं, टपऱ्या, झोपड्या ही बांधकामं तोडण्यात आली आहेत. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून अवघ्या 5 दिवसाच्या बाळाची चोरी करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांना चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान बाळ चोरणारी ही महिला सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4 कोटी रुपयांची चरस जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी बँकॉकवरून आलेल्या 2 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. हवाई गुप्तचर संचालनालयानं ही कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणानं वाहतूक पोलिसाला टेम्पो चालकाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. टेम्पोवर टाकलेल्या जुन्या पावतीच्या वादावरून सहाय्यक पोलीस फौजदाराला मारहाण करण्यात आली. मारहाणीची दृश्य सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. मुंबईमध्ये एकाच वेळी तब्बल 13 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. घाटकोपर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. सर्व आरोपी नालासोपाराच्या अचोले विभागात अनधिकृतपणे राहत होते. उल्हासनगरच्या आशेळे गावातून बांगलादेशी दाम्पत्याला अटक करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे गुन्ह्यान्वेषण विभागाच्या पोलीस पथकानं सापळा रचत मीना मुजीद खान आणि तिचा पती इमून उर्फ मेहमूद खान असद खान या दोघांना ताब्यात घेतलंय. पुढील कारवाईसाठी त्यांना विठ्ठलवाडी पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आलंय. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये डीजे गाडी पान टपरीजवळ उभी केल्याच्या रागातून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. दरम्यान गाडी मालकाला मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अंबरनाथमध्ये भरधाव रिक्षा इलेक्ट्रिक पोलला धडकून झालेल्या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झालाय. मात्र या रिक्षाचालकाची आठवडाभर मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली आहे. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. मुंबई MMR मध्ये ही घरं बांधणार असल्याचं शिंदेंनी म्हटलंय. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोस्टल रोड प्रकल्पाला नोटीस पाठवली आहे. प्रकल्पाच्या कामानं होणाऱ्या हवा प्रदूषणाबाबत कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान याबाबत सोमवारी सुनावणी होईल. महानगरपालिकेच्या बनावट मंजुरीच्या आधारे बांधण्यात आलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 58 बेकायदा इमारतींना अखेर दिलासा मिळाला आहे. महानगरपालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे.
अटल सेतूवरून सामान्यांना किमान दरात प्रवास करणं शक्य होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. नवी मुंबई मुंबई व्हाया अटल सेतू अशा प्रवासासाठीच्या तिकीट दरात तब्बल 50% घट केली जाईल. पुण्यातल्या सैन्य दलाच्या प्रदर्शनात रोबोटिक डॉग्स खास आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. याच रोबोटिक डॉग्समुळे भारतीय सैन्याची अधिक कामं सुकर होणार आहेत. सुरक्षा संदर्भातल्या अनेक कामांसाठी याच डॉग्सचा वापर केला जाऊ शकतो. वाशिमच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या विधी सेवा सदन या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. राज्य आयोगानं विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबईत सर्वाधिक चिकनगुनियाचे रुग्ण आढळलेत. गेल्या वर्षभरात तब्बल 735 रुग्णांची नोंद पालिका रुग्णालयात करण्यात आली आहे. केडीएमसीच्या आचार्य अत्रे रंगमंदिराच्या दुरावस्थेबाबत शरद पोंक्षेंनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय. आज मुख्यमंत्री येणार म्हणून डागडुजी सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी एकदा अचानक येऊन भेट द्यावी, परिस्थिती पाहावी असं म्हणत पोंक्षेंनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे कान टोचले. दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या एका प्रवेशद्वाराला सावरकरांचं नाव देण्यात येणार आहे. साहित्यप्रेमींच्या मागणीची दखल महामंडळाकडून घेण्यात आली आहे. बैठकीमध्ये सावरकरांचं नाव देण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला आहे. पंढरपुरात विठ्ठल दर्शनाचा केला जाणारा काळा बाजार आता उघडकीस आलाय. पैसे घेऊन वशिल्याचं दर्शन देणाऱ्या तोतया पुजाऱ्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मंदिरातील पोलीस अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा काळा बाजार उघडकीस आलाय. अयोध्येनंतर प्रभू श्रीरामाचं मंदिर आता थेट ऑस्ट्रेलियामध्ये उभारण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियातील राम मंदिर सर्वात मोठं असेल. तब्बल 150 एकर परिसरामध्ये साधारणतः 751 फूट उंचीचं मंदिर उभारण्यात येईल. या वर्षातल्या ऑक्टोबर महिन्यात मंदिराचा शिलान्यास आणि भूमिपूजन पार पडेल. पुणे गुलटेकडी मार्केट दरम्यान मार्केटमध्ये गुलाबी आणि पांढऱ्या अशा दोन्ही लसणाची मोठी मागणी आहे. सध्या बाजारात लसणाची परराज्यातून दररोज 5 ते 10 गाड्यांची आवक सुरू झाली. दर प्रति किलो 150 ते 280 रुपयांपर्यंत मिळतोय. देशामध्ये यंदा तुरीचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. तुरीचा नवा माल दाखल होण्याआधीच बाजारात नरमाई यायला सुरुवात झाली आहे. सध्या बाजारात तुरीचा भाव 2000 रुपयांना कमी झालाय. अमरावती जिल्ह्यात अनेक भागात तूर पिकावर दवाळ रोगाचा सावट आलाय. दवाळ रोगामुळे हिरवीगार तूर करपू लागली आहे. तिवसा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. देशातील बाजारात हळदीला सरासरी 13,000 ते 16,000 रुपयांचा भाव मिळालाय. नव्या मालाची आवक पुढील 3 आठवड्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात काही आठवडे चढउतार राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. येवला येथील बाजारात पिवळी जातीच्या मक्याची सर्वाधिक आवक झाली आहे. 3000 क्विंटल ही आवक झाल्याचं कळत आहे. त्याला सर्वसाधारणपणे 2000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय. मसरोली गावामध्ये शेतकऱ्यांनी 100 ते 150 एकरावर सफेद कांद्याची लागवड केली आहे. यावर्षी परतीचा पाऊस लांबल्यानं जानेवारीमध्ये कांदा लागवड केली जाते. चांगल्या प्रतीचा कांदा उत्पादित झाल्यास प्रतिमाळ 90 ते 100 रुपये इतका दर शेतकऱ्यांना मिळू शकेल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. डिसेंबर उलटून गेला तरी बाजारात द्राक्षाची हवी तशी काही आवक झालेली नाही. अवकाळीचा फटका द्राक्षाच्या बागांना बसलाय. त्यामुळे हंगाम लांबलाय. त्यामुळे ग्राहकांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. शहादा तालुक्यात ऊसाला प्रति क्विंटल 2800 रुपये भाव जाहीर करण्यात आला. 31 डिसेंबरपर्यंत कारखान्याला ऊस दिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून ऊसाचं पेमेंट जमा होणार आहे. फेब्रुवारी 2025 पासून ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना 100 रुपये अतिरिक्त वाढीव अनुदान मिळेल अशी माहिती देखील देण्यात आली आहे. देशभरातील वातावरणामध्ये बदल होत असतानाच उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. 5 आणि 6 जानेवारी या 2 दिवसांमध्ये उत्तर भारतात अनेक ठिकाणी पर्जन्यवृष्टी होण्याचे संकेत देण्यात आले. तर डोंगराळ भागांमध्ये 7 जानेवारीपर्यंत बर्फवृष्टीसह पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. वर्षात शेतकऱ्यांना फवारणीच्या ड्रोनसाठी 4 लाखांचं अनुदान मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना DTBवर अर्ज करावे लागतील.
नाशिकच्या येवला तालुक्यातील शाळेनं सेंद्रिय शेती हा उपक्रम राबवला। शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने विविध प्रकारच्या पालेभाज्या लागवड केल्या। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना रसायनमुक्त भाजीपाला मिळाला असून सेंद्रिय शेतीचं महत्त्व कळलंय। प्रत्येक देवगड हापूस आंब्याला आता UID म्हणजेच युनिक कोड देण्याचा निर्णय देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने घेतलाय। देवगड हापूस आंब्याच्या नावानं बोगस विक्रीला पायबंद घालण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। मराठवाड्याचं पाणी आणखी कमी होण्याची दाट शक्यता आहे, कारण जायकवाडी प्रकल्पाच्या ऊर्ध्व भागातून 7% पाणी कमी देण्याची शिफारस सल्लागार समितीने केली आहे। गोदावरी अभ्यास गट समितीने महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाकडे अशी धक्कादायक शिफारस केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लातूरच्या रेणापूरमध्ये बोगस पीक विमा भरल्याचं प्रकरण उघडकीस आलंय। तालुक्यातल्या हनुमंतवाडी, कोळेवाडी, आनंदवाडी इथल्या जवळपास 200 शेतकऱ्यांच्या जमिनीवर इतर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्याचं उघडकीस आलंय। आणि आता बातमी राजकीय वर्तुळातनं मंत्रिपद नाकारल्यानं छगन भुजबळांची नाराजी कायम असल्याचंच दिसतंय। नाराज आहे हे रोज सांगू का, असं भुजबळांनी आता म्हटलंय। तसंच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि अजित पवारच निर्णय घेतील असंही भुजबळांनी स्पष्ट केलं। आता माझी नाराजी दूर झाली की नाही मी करू तुम्हाला सांगत होतो का मी नाराज आहे। कोणाचंही मंत्रीपद काढून आणि जाऊन ते मला मिळावं अशी इच्छा मी जन्मातही करत नाही। पण त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे। मी काय त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही। की जे काही चौकशी ते होईल आणि जे काही करायचं ते मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि जे काही चौकशी आहे ते पाहतील काय करायचं। आणि आता बातमी राजकीय वर्तुळातनं मंत्रिपद नाकारल्यानं छगन भुजबळांची नाराजी कायम असल्याचंच दिसतंय। नाराज आहे हे रोज सांगू का, असं भुजबळांनी आता म्हटलंय। तसंच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि अजित पवारच निर्णय घेतील असंही भुजबळांनी स्पष्ट केलं। आता माझी नाराजी दूर झाली की नाही मी करू तुम्हाला सांगत होतो का मी नाराज आहे। कोणाचंही मंत्रीपद काढून आणि जाऊन ते मला मिळावं अशी इच्छा मी जन्मातही करत नाही। पण त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे। मी काय त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही। की जे काही चौकशी ते होईल आणि जे काही करायचं ते मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि जे काही चौकशी आहे ते पाहतील काय करायचं। आणि बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट। पुण्यात आज सकल मराठा समाज जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा निघणार आहे। मोर्चात मनोज जरांगे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार रोहित पवार उपस्थित असतील। एकाच जिल्ह्यात 2 ते 3 मंत्र्यांनी पालकमंत्री पदासाठी दावे ठोकल्यानं महायुतीसमोर नवा पेच निर्माण झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री यांनी त्यावर तोडगा काढण्याची चर्चा होतीये। प्रजासत्ताक दिनाआधी पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। धुळ्यातील लाडक्या बहिणीनंच आपल्या मुलाच्या खात्यावर झालेले पैसे स्वतःहून परत केल्याचं धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितलंय। दुसरीकडे नकाने येथील भिकुबाई खैरनार यांच्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मुलाच्या बँक खात्यात जमा झाले होते। चूक असल्याचं लक्षात आल्यानंतर लाडकीनं प्रशासनाकडे पैसे परत केलेत। लाडकीवरून आता विजय वडेट्टीवारांनी सरकारवर तोंडसूक घेतलंय। पैसे देऊन मतं घेतली त्यावेळी निकष लावता आले नाहीत, आता कशाला लावताय असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। सुप्रिया सुळेंनीही लाडकीबाबत वक्तव्य केलंय। लाडकी बहिणी योजनेवर राज्य सरकारनं श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे करतायत। सिंधुदुर्गातील 50 ते 60% जमिनींवर वक्फ बोर्डानं दावा केल्याची माहिती मंत्री नितेश राणेंनी दिली आहे। तसंच सिंधुदुर्गातील महत्त्वाच्या देवस्थानांवरही वक्फनं दावा केल्याचं म्हणण्यात आलं। सरकारमुळे हे झाल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय। ठाकरे गटानं माजी आमदार राजन साळवींची मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। गेल्या 2 दिवसांपासून साळवी हे नाराज असल्याचं कळतंय, तर ते भाजपत प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होती। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजन साळवींची नाराजी दूर झाली का हेच पाहायचं। जालन्यात राजकीय भूकंप येणार असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलंय। जालन्यामध्ये अस्तींचे साप भरपूर आहेत असं म्हणत गोरंट्याल यांनी मनातील खदखद व्यक्त केली। 5 वर्ष मी काही वाट पाहणार नसल्याचं सांगत पक्षांतराचे संकेत देखील त्यांनी दिले।
कोविड काळातील जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सुजित पाटकर यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे। नुकतंच पीएमएलए कोर्टानं सुजित पाटकर यांचा जामीन अर्ज फेटाळला होता। विशेष न्यायालयाच्या निर्णयाला पाटकर यांनी कोर्टात आव्हान दिलंय। पाटकर संजय राऊतांचे निकटवर्तीय आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता भाजपच्या मंत्र्यांचा क्लास घेणार आहे। पुढच्या 5 वर्षांसाठी मंत्र्यांकडून काय अपेक्षा असतील, त्यासाठीचा रोडमॅप कसा असेल याचं मार्गदर्शन यात केलं जाईल। मुंबईत 18 आणि 19 जानेवारीला दिवसभर मॅरेथॉन बैठकांचं आयोजन करण्यात आलंय। यातच मंत्र्यांचा क्लास घेतला जाणार आहे। विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझ्या सोबतच शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा भारही कमी होणार आहे। शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसेंनी बैठक बोलावली होती। यावेळी त्यांनी शिक्षकांवरील ओझं कमी करण्याचं आश्वासन दिलंय। वायू प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बिल्डर्स कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाईंनी केली आहे। त्याच संदर्भातील पत्र बीएमसी आयुक्त भूषण गगराणींनाही देण्यात आलं। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे। अरविंद केजरीवालांच्या विरोधात भाजपकडून प्रवेश वर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। कालकाजी विधानसभा मतदारसंघात माजी खासदार रमेश बिछुडी यांना उमेदवारी मिळाली आहे। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर महिलांनी आंदोलन पुकारलं। पंजाबमध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत रक्कम मिळाली नसल्यानं महिला आक्रमक झाल्यात। विधानसभा निवडणुकीतही केजरीवालांच्या आम आदमी पक्षाकडून महिलांसाठी सन्मान योजना जाहीर करण्यात आली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तिन्ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे अशी 18 जानेवारीपर्यंत कोठडीत रवानगी करण्यात आली। आरोपींची कोठडीत रवानगी करण्याची मागणी सरकारी वकिलांनीच केली होती। आरोपींना हत्या केल्याचा पश्चात्ताप नसल्याचं पोलिसांनी सुनावणीवेळी सांगितलंय। सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे। दोघांना बीड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय। अधिक तपासासाठी सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार आहे। सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना फरार करण्यात डॉक्टर संभाजी वायभासे हा मास्टरमाइंड असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। आरोपींना पकडून पळून जाण्यासाठी डॉक्टर संभाजी वायभासे, त्याची वकील पत्नी आणि एकाला काल नांदेडमधून अटक करण्यात आली।